तर सीपी राधाकृष्णन यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिलाय। ते उपराष्ट्रपती झाल्यानंतर महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण असणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती आणि अखेर ते नाव समोर आलंय। गुजरातच्या राज्यपालांकडे महाराष्ट्राची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली। आचार्य देवव्रत हे महाराष्ट्राचे आता नवे राज्यपाल असणार आहेत। अखेर महाराष्ट्राच्या राज्यपालाचं नाव आता समोर आलेलं आहे। गुजरातचे राज्यपालांकडे आता महाराष्ट्राची ही जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे। आचार्य देवव्रत हे आता महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार आहेत। आचार्य देवव्रत आता हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार आहेत। सीपी राधाकृष्णन यांनी राज्यपाल पदाचा राजीनामा दिला आणि आज त्यांचा राष्ट्रपती पदाचा शपथविधी देखील आहे। तर आता नवे राज्यपाल हे आचार्य देवव्रत असणार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।